ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई, या ठिकाणी उपस्थित असलेले वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, तसेच या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे खासदार श्री बजरंगराव सोनवणे, तसेच आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप भैया क्षीरसागर, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार नारायण आबा पाटील करमाळा मतदारसंघाचे आमदार, तसेच या ठिकाणी उपस्थित माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, तसेच दरेकर नाना आणि आदरणीय लक्ष्मण अण्णा पवार, तसेच आमच्या दीदी सुद्धा करमाळ्यावरून आज खरं तर त्यांच्या घरचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आदरणीय मामांचा कार्यक्रम होता, तरी सुद्धा त्या या ठिकाणी आल्या आणि आपल्या राज्याचे एसीएस सन्माननीय दीपक कपूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, या कुंटेफळचे सरपंच, शेजारच्या पुंडी, कुंभेफळ, सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या पाचही गावचे सरपंच आणि सर्व शेतकरी बांधव, कारण आम्ही त्यांचं वाईट केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे, त्यांना आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली गाडतोय, अशा प्रकारची परिस्थिती आहे। तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मला जास्त वेळ घ्यायचा नाही। तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं, आमचं नाही। तर 23/8/2007 ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस 27/8/2009 ला 5.68 TMC पाणी मिळालं। माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते, रामराजे विरोधच करत होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं 13/1/2009, आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय, पण इथं मी 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हाणीत होते, मी दगड खात होतो, कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील। याच माझ्या बाबांनी मला दगड मारली, त्यावेळेस SL कुलकर्णी, अशोक खेडकर हे काही अधिकारी होते, निनाळे नावाचा सर्वेअर होता, सगळं मोडून तोडून टाकलं, माझी नडकी फुटली। 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो। परंतु नंतर मी या सर्वांची साहेब मन जिंकली, मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब, राहिलेले पैसे। आणि ज्या 191 हेक्टरच्या लोकांनी, मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार, ते आपल्याला ACS साहेबाला बोलेल, तेवढा 191 हेक्टरचा मार्ग काढा, एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो। आणि साहेब याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत 2013च्या पुढे फडणवीस साहेबांनी मदत केली, रामदास कदम या खात्याचे मंत्री होते, मला वाटतं ते खातं आता पंकजाताईंकडे आहे, त्या खात्याने मदत केली। माननीय प्रवीण दरेकर साहेब यांनी मदत केली, दिल्लीमध्ये गडकरी साहेबांनी, आणि तत्कालीन खासदार प्रीतमताई यांनी सुद्धा आम्हाला पर्यावरणाच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली।
आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, आदर आदर साहेब, कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी झाली. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जवळपास 2014ला मी पडलो तर 2024 पर्यंत या खुंटेपळ साठवण तलावावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त 2% काम झालं आणि मी निवडून आल्यावर 23% काम झालं आता. आणि हे काम का झालं? देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते आणि एसीएस साहेबांना आपण सांगितलं, कपूर साहेब मला माहिती नाही, सीडीओ सेक्शनची मान्यता सुद्धा एका दिवसात दिली पाहिजे. महाराष्ट्रातला पहिला पंपिंग मशिनरी असेल ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एसीएस एका दिवसात परवानगी मिळाली. आणि हे एवढं मोठं काम साहेब 40% काम झाले आणि तुमच्या हस्ते बोगद्याचा सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे. आमची विनंती, आपण साहेब 300 कोटी दिले, एका शब्दावर दिले, रिअप्रोप्रिएट करून दिले. 71 कोटी रुपये खुंटेफळ आणि कुंभेफळ या 2 गावाला लागताय. बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. तेवढे पैसे आपणच दिले साहेब. आपण स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास्त, सुरेश धस तुम्हाला 300 कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा. त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला, तो तुमच्या भाषणाच्या आधी करू एकच. आणि साहेब 23.66 पैकी 7 TMC पाणी आम्हाला दिले. उर्वरित प्रकाश दादा, 1 मिनिट, माझा मुद्दा तो आहे. 23.66 पैकी 7च TMC मराठवाड्याला दिले, त्यातलं 1.68 आम्हाला आलं. पोलावरमच्या अगेन्स्ट 7 TMC पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं. 9.66 दिलं. तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे. आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावातून आहे. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. म्हणजे मला 4 TMC मिळालं तर पलीकडे जाता येईल. आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे. तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब, मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब, नसलं तर प्रकाश दादाकडनं द्या. प्रकाश दादा आहेच, चांगवी आहे ना, चांगवीतून उलट नाही म्हणत मी. साहेबांना ज्ञान आहे. साहेब तुम्हाला म्हणजे कृष्णा तंटालावाद म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढं काय मांडावे, आमची काय अवकात आहे. सगळे ज्ञानी, सर्व ज्ञानी आपण आहात. सांगलीपासून कुंभी, कासारी, ताकारी, तिथून पाणी कुठे येतंय, उजनीमध्ये कसं येतंय हे तुम्हाला माहिती आहे. प्रवीणसिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिलती. आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंडपाठ आहे. मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही आणि ठरवलं आणि एसीएस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो. आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत, आणि मी राहील नाही राहील साहेब, मी जिवंत राहील नाही राहील, परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात
बीड जिल्ह्याची बदनामी होते। बीड जिल्ह्याची बदनामी होते। पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं। या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे। धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं। माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं। या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं। या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन